हॅलो हॅलो सलदुरी कॅप्टन्स पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे सुपर संडे भव्य दिव्य स्पर्धा या टेनिस विभागातील ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय उपसरपंच अर्के चषक 2024 पुण्याच्या त्या स्पर्धेमध्ये गुड मॉर्निंग शुभ प्रभात शुभ संडे ग्रँड फायनलचा दिवस चला टीम पारिवली आपला कर्णधार आणि गावदेवी अकलोली कॅप्टन चला दोन्ही नाणेफेक करण्याकरता पोचा या ठिकाणी पहिली मॅच 4 ओव्हरची पाहायला मिळेल या ठिकाणी पाहायला मिळते एका साईडला पारिवली तर त्यांच्या विपक्षात पाहिलं तर टीम अकलोली याच विभागातील दोन्ही टीम्स ग्रामीण टीम लढत पाहायला मिळेल चला दोन्ही कॅप्टन्स नाणेफेक करतील आमचे गुरुवर्य खडकमलसूर यांच्या शुभ असते 4 ओव्हरची मॅच आहे पहिले षटक कंपल्सरी पॉवर प्ले असेल रन चेसिंग कंपल्सरी असेल बॅक साइडला जी ऑल कंपाऊंड आहे जी भिंत आहे त्याला चेंडू अदलून जर आतमध्ये आला जेवढ्या धावा असतील तेवढ्या कन्वर्ट ठरल्या जातील बॅक साइडला गेला तर मात्र एक सिंगल डिक्लेअर झोन असेल डायरेक्ट भिंतीला लावून आतमध्ये आला तुम्ही जेवढ्या घ्याल तेवढ्या रन येईल मग आतमध्ये गेला तर एक सिंगल डिक्लेअर आहे कंपल्सरी खडकपुलसर त्यांच्या शुभ असते पाहतोय टीम पारिवली आणि त्यांच्या विपक्षात पाहिलं तर टीम अकलोली घरचं मैदान घरचं प्रेक्षक घरची टुर्नामेंट आपण पाहतोय याचा कॉल टीम पारिवली विन द डिसाइड ॲट फील्ड फर्स्ट नाणेफेक जिंकली आहे टीम पारिवलीनं आणि प्रथम मात्र शतरंज स्वीकारलाय त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक जाऊयात मैदान 7 मध्ये मग पाहतोय देखणी स्पर्धा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणारे उपसरपंच चषक पाहतोय चला टीम पारिवली मैदान 7 मध्ये जा शत्रसंघ सजून घ्या आणि या मॅच करता आणि आदरणीय नईमजी भाई यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम 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 2024 आपण मुख्य मंचावरती या आणि मात्र इथं या स्पर्धेचा आणि मात्र या उतिन भाई भी उनके साथ में आइए पधारिए
सर टीम पारिवली द स्पीड अप करा, बी फास्ट विन द टॉच अँड फील फर्स्ट. टीम अक्लोली, DCC अक्लोली दोन्ही बिग बॅटर आणि या मॅच करता पंच आपल्याला पाहायला मिळतील. नईम बाय यांचा मत इथे होतोय, मात्र आपण पाहतोय उपसरपंच यतीन पाटील यांच्या शुभ हस्ते साई सत्कार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये पांडवर येत आहेत आणि त्यांचं मात्र पाहतो की नक्कीच खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये माईची शाल, महाराष्ट्राचं वस्त्र आणि मात्र या स्पर्धेचं भेट देऊन त्यांना देखील सन्मान केला जाते. ही आठवण आहे मित्रांनो, कारण 2024 आपण पाहतोय वर्ष 365 दिवस आणि त्या 365 दिवसामध्ये हा शेवटचा महिना. काही दिवस, काही तास, काही मात्र रात्र बाकी आहेत. त्यानंतर मात्र ॲज अ गुड बाय 2024, त्यानंतर 2025 नूतन वर्ष. या स्पर्धेला मात्र आज अंतिम दिवसामध्ये, अंतिम क्षणामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. लाईन अप लेमण्यात चालली आहे. टीम वारमकर मैदान शातमध्ये पारिवली आपण पाहतोय एक शिस्तबद्ध संकुल म्हणून या खेळाडूंची ओळख आहे. अनेक वर्ष पाहिलंय भिवंडी ग्रामीण मध्ये आपण पाहतोय. चला लगेच टीम अक्लोली 4 ओव्हरची मॅच, पहिले षटक पॉवर प्लेचं आणि या मॅच करता पंच सुजित पाटील आणि यतीन पाटील त्यांनी देखील आजचा दिवस या स्पर्धेकरता पंचांची भूमिका झिडके गावातील व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने टेनिस बॉल मध्ये अनेक वर्षे त्यांनी देखील दिली आणि त्यानंतर मात्र आज आमच्यासाठी ना पूर्ण दिवस त्यांची पंचांची भूमिका आम्हाला देखील पाहायला मिळेल. सातत्याने खूप चांगल्या पद्धतीनं पंचांची कामगिरी करतायत. मात्र जाऊयात त्या मॅचच्या दिशेनं, त्या ठिकाणी आपण पाहतोय गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. स्पर्धेतील अंतिम दिवस सुपर संडे पाहतोय. 36 हतीचं बल ज्या तलवारीमध्ये होतं, त्या तलवारी हुसळणाऱ्या या माझ्या महाराजाला, छत्रपती शिवाजी महाराजाला माझे मानाची मानवंदना. जगद्गुरु नित्यांस्वामींना नतमस्तक होतंय. नवसाला पावणारी, हकेला धावणारी ऐकवीला नतमस्तक होतंय. स्पर्धेला सुरुवात करतोय. या स्पर्धेमध्ये जात असताना आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं, लहान मुलांचं मी पुन्हा एकदा गणेश भांडव हार्दिक स्वागत करतोय. एक देखणी स्पर्धा, एक मात्र विभाजन पाहतोय. एक खूप चांगल्या पद्धतीनं टेनिस विभागातील स्पर्धा, असं म्हणतात ना भूतो ना भविष्य, याची धी याचा डोला आणि अक्लोलीकरांचा आज मात्र होतं इथे विद्यमान उत्सवला पाहायला मिळतोय. कारण अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये होम टीम आपण पाहतोय DCC अक्लोली आणि त्यांच्या विपक्षात पाहिलं तर टीम पारिवली. कॉल पंच सुजित पाटील, स्ट्रायकर रेणवती आहे. हर्षद हेंबाडे नॉन स्ट्रायकर रेणवती आहे. जय पाटील पण पाहताना बॉलिंग माग पडते पारिवलीकडनं. पहिले षटक पावलं तंत्र करता मिस्टर राकेश. पहिला बॉल यावेळी स्लाइस केले, बॉलला कोर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केलाय. परफेक्ट पण पाहतोय. डिलिव्हरी मात्र स्टॉप काय मात्र इमाजी पण पाहतोय. बाकी बाजू फील्ड सुपर फील्ड आपण पाहू शकाल. अक्षरशः मात्र 2 धावा, अक्षरशः मात्र आपण जोपर्यंत बॉडी लागेल तोपर्यंत मात्र अक्षरशः रोखल्या गेल्या आणि मात्र
हर्षदच्या बॅट मधनं सुरुवात झाली. अकलूजकरांच्या फलंदाजीचं घरचं मैदान आहे, घरचं प्रेक्षक पाहत आहे. एक टेक्निकल शॉट न आपण पाहू शकाल सिलेक्ट केलं होतं या बॉलला आणि अक्षरशः मात्र बॅकवर्ड जाऊन खऱ्या अर्थानं फक्त स्लाइस केलं बॉलला आणि दोन्ही धावसंख्या फरकावरती आहे. सेकंड बॉल यावरली फास्ट डिलिव्हरी हॅटेड बॉल पाहायला मिळाला. फुल लेनचा चेंडू होता, त्याला मात्र पिकअप न कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र पाहू शकाल ज्या ठिकाणी अपेक्षित पाहतोय. कारण थोडंसं मात्र उशिराने बॅट बॉल वरती आली आणि तो चेंडू मात्र सरळ निवदावर स्वरूपानं आपण पाहिलं तर डॉट या स्वरूपानं पाहायला मिळाला. 2 चेंडू दोन्ही धावसंख्या टीम पारिवली. बॉलिंग क्रमांकवरती पाहतोय. गेल्या वर्षामध्ये कवाड ट्रॉफी मध्ये देखील या खेळाडूने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. तोच मात्र राकेश पुंज आपल्या बॉलिंग क्रमांकवरती पाहतोय. तिसऱ्या बॉल करता यावेळी अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ पुन्हा एकदा मात्र इस्त्यारवरनं हा प्रत्येक चेंडूवरती तो खूप चांगल्या पद्धतीनं निरीक्षण करतोय. प्रत्येक चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजाच्या विरोधात फेकण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू जर पाहिला तर स्लाइस केला होता 2 धावांकरता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. त्यानंतर मात्र डॉट पुन्हा एकदा डॉट 3 चेंडू जीसीसी अकलोली धावसंख्या फलकावरती विदाउट लॉस न 2 रन्स ऑन द स्कोर. दोन्ही धावसंख्या फलकावरती पाहतोय. 14 बॉल यावेळी उडवलाय हर्षदनं बॉलला. चेंडू मात्र लॉंग लिंगला चाललाय. ज्याने पाहिलं तर ट्रॅव्हल झालाय आणि आपण पाहिलं तर येतो पहिला झंझानीत चौकार. 1 बाउन्स 4 धावा आणि 4 धावाच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 6 या धावसंख्येवरती. तर डिझाई आपण पाहतात खऱ्या अर्थानं कैलासवासी रामचंद्र परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ आणि कैलाशी प्रणय रवींद्र गायकर यांच्या स्मरणार्थ हा मात्र एक देखणा सोलाव. यावेळी वाडा वाडा वाड बॅकफुटला जाऊन खऱ्या अर्थानं पंच ऑफ द टायमिंग आणि सरळ चेंडू मात्र फेकून दिलाय. आपण जर पाहिलं तर ऑनसाइडला आणि मात्र पाहतोय पॉवरफुल ब्युटिफुल होम ग्राउंड वरती हर्षदचा हल्ला. षटकार 6 धावा. राकेश पाटील जर लगातार 3 विकेट जर साध्य केलं तर चेतन अंबाडी यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचं किताब होतं. मात्र पाहिलं तर शेवटचा बॉल आहे राकेशच्या गोलंदाजीचा. खूप चांगल्या पद्धतीनं चांगले खेळाडू या गावामध्ये घडले. खऱ्या अर्थानं असं म्हणतात की अकलोली ह्या नगरीमध्ये निसर्गरम्य वातावरण आणि त्यासोबत आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू घडतोय. तेच मात्र आज योगीराज पाटील थोडा बॅकफुटला थांबतो आणि मात्र आपल्या नवीन खेळाडूला जो बाद चान्स दिले जातात तोच मात्र हर्षद खऱ्या अर्थानं मग जिंकतोय पाहायला मिळते. स्कोर कार्ड फलकावरती ह्या 12 शेवटचा बॉल राकेश पाटीलचा बॉलिंग मार्कवरती आहे. याचा गुड बॉल. त्यावेळी चांगला चेंडू होता. चेंडूला हाईट दिली गेली. कुठला स्पॉट 1 बाउन्स अखिलच पाहतोय. षटक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकानंतर स्कोर कार्ड अकलोलीचं आई गावदेवी अकलोली जीसीसी जाऊन पोहोचते फलकावरती 12 या धावसंख्येवरती. अजूनही 18 चेंडू फलकावरती येतील. त्याआधी मात्र फील्ड की दुर्वातीत जाईल आणि मात्र तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. सुपर संडे उपसरपंच अर्के चषक 2024 पाहतोय. अंतिम दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षक राजा स्पर्धेला सकाळपासून मात्र भेट देताना पाहायला मिळतोय. कारण चौबाजूने कुठेतरी प्रत्येक क्षेत्रामध्ये मला एकच पाहायला मिळते की प्रेक्षक वर्ग पाहतोय, क्रिकेट रसिक आपण पाहतोय. कारण या खेळानं सर्वांचं मन आणि खऱ्या अर्थाने हृदयाचे स्थान देखील बनले आहे. आन बान शान आपण पाहतोय आणि क्रिकेट माझी जान ते सॉन्ग देखील महाराष्ट्रामध्ये नाही तर खऱ्या अर्थानं क्रिकेट विश्वामध्ये गाजतायत. त्याआधी आमच्या डीजेला देऊया संधी आणि ऐकूयात डीजे जयूला. पहिल्या षटकामध्ये वाटलं होतं 15 ते 20 सभा कॅनोट येतील. मात्र बिग बॅटर अजून मैदान शॉटमध्ये येणं बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट, त्यानंतर चौकार षटकार आणि 6वा चेंडू देखील डॉट केला. म्हणजे फार राकेश पाटीलने काय केलं, 3 चेंडू डॉट देखील केले गेले. 3 चेंडूवरती मात्र मोठे प्रहार देखील पाहायला मिळाले. पहिला चांगला ड्राईव्ह होता जो पाहिला होता, मात्र स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये पाहायला मिळाला. क्लासिक मध्ये पाहू शकाल कलात्मक बॉडीनं चेंडूला फक्त स्लाइस केलं होतं. त्यानंतर बॉलिंग मार्क वरती विशाल आलाय आणि स्ट्रायकर एमटी आता मात्र जय पाटील आहे.
टीम पारिवलीचे सपोर्टर आहेत. एक जर्सी प्रदान केली, आपण खाली बसा, कारण खेळाडू त्रास होते की बॉन्डी समजणार नाहीयेत. नक्की कोणता खेळाडू आतमध्ये आणि तुमचा सपोर्टर कुठल्या साईडला आहे ते समजणार नाहीये. प्लीज जरा. पहिला बॉल फ्लॅटेडला सरळ पाठवलाय, स्क्वेअर लेग मध्ये चाललाय, एक देखना फटका जयच्या बॅटमधनं पंचदर्शकांना मात्र नो चेंडू. भीमर बॉल आपण पाहतोय, काय मात्र स्ट्रोक खेळलाय, फ्लॅटेडला सरळ मात्र पाठवून दिलाय. चौकारच्या साह्यानं नो चेंडू. 5 धावा, सिंगल फर्स्ट 4, 5 रन्स आणि स्कोअर कार्ड. आणि स्कोअर कार्ड जाऊन पोहोचते जीसीसी अक्लोलीचं पण पाहिलं तर फलकावरती. पंच त्यांनी अंतिम असेल. 4 दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने पंच देखील आपलं काम करतात. सुजित पाटील आपण पाहतोय. डीजे कोलिवली पंडित माली याच्याकडनं मात्र टीम पारिवली करता शुभेच्छा येतात आणि आमच्याकरता देखील धन्यवाद प्रणित. या स्पर्धेकरता देखील शुभेच्छा येतील पाटील करता. यावली टीप केले, बॉल हलक्या हाताने चेंडू मात्र मुवमेंट झाला. लावून द कार्पेटनं ऑन साइड मध्ये पाहू शकाल. 30 सर्कलला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल आली आहे. आणि याच गावातील खऱ्या अर्थानं नेहमीच चेहऱ्यावरती स्माईल आणि मात्र या गावाकरता खूप चांगला सपोर्ट साध्य पाहू शकाल. प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रिकेटचा अफाट प्रेम. जय मल्हार मध्ये डेकोरेटचे सर्व पाहू शकाल की प्रोप्रायटर आणि खऱ्या अर्थानं मात्र एक महत्वाचं स्थान आपण पाहिलं तर अमित राऊत यांचा आज मात्र वाढदिवस आहे. तुम जिओ हजारो साल ये दुआ है हमारी. अमित राऊत तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तरी जय काय स्ट्रोक्स पाहायला मिळाला. बॅकवर्ड सरळ चेंडूला पुनश्च एकदा हर्षदच्या बॅट मधनं पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल द ब्रँड ऑफ अक्लोलीचा हा मात्र दर्जेदार स्ट्रोक्स आपण पाहतोय. यतीन पाटील जे तुम्हाला आज मात्र पंचाच्या भूमिकेत नक्कीच पाहायला मिळते. अनेक वर्ष झिडके टीमला खऱ्या अर्थानं आधारस्तंभ म्हणून काम केलं. त्यानंतर मात्र कुठेतरी क्रिकेटचं प्रेम मनामध्ये राहिलं आणि मात्र प्रॅक्टिस यावेळी वाड क्या बैटिंग है, क्या है बंदा, कमाल का बंदा. हर गेंद को ऊपर नसीहत देता हुआ, जैसी गेंद थी वैसी नसीहत यहाँ पर आती हुई. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ नया खिलाड़ी है योगीराज पाटिल. अभी तक आना बाकी है मैदान में. स्कोर कार्ड जहां पहुंचा है हर्षद 30 रनों पर. हॅट्रिक कंप्लीट करेगा. यावली पुन्हा एकदा पाठवलं त्या बॉलला देखील आणि फर्स्ट हॅट्रिक आजच्या दिवसातील मात्र षटकारांची याच गावातील सुपुत्र हर्षद ज्याचं नाव आहे. नव्यानं प्रवास मध्ये अभी तो मैंने स्टार्ट किया है. मात्र काय दर्जेदार स्ट्रोक खेळतोय. चेंडू द्यायचा आहे. स्कोर कार्ड जाऊन फलकावरती 36 या धाव संख्येवरती. भिवंडी ग्रामीण मध्ये आपण नक्कीच नाव घेतलं. भिवंडी ग्रामीणचे दोन्ही गाव आपण पाहतो. एका साईडनं होम ग्राउंड जरी असेल तरी अजून मात्र पारिवलीकरांची फलंदाजी बाकी आहे. राकेश पाटील आणि टीम ती देखील खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटच्या या विभागामध्ये काम करत असताना अनेक वर्ष पाहिले. असोसिएशन खेळत असताना एक गाव खेळतात ओपन टीम्स मध्ये देखील पाहिली आहे. हर्षद मात्र आपण जर पाहिलं तर आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पाहतोय. परफेक्ट आपण पाहतोय हर्षदची फलंदाजी आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. योगेश पाटीलने अनेक वर्ष तेच केले. यतीन पाटील नवीन खेळाडू घडवले आणि नवीन खेळाडूंना चान्स देखील दिले गेलेत. पाहिलं तर असं वाटलं होतं की योगेश पाटील मैदानच्या आतमधील खऱ्या अर्थानं मात्र हर्षद जो सध्या मात्र इन्फॉर्म आहे त्याला मात्र बॅटिंग करता सलामीची फलंदाजी दिली गेली. जय पाटील त्याला सोबत एक सिंगल डबल मात्र आपण ट्राय होताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड फलकावरती 37 धावा. नेक्स्ट बॉल अगेन्स्ट विशाल. यावेळी पुन्हा एकदा चौथा षटकार. मनामध्ये ठरून आल्या ब्लास्ट करायचा. जणू काय ड्रेसिंग रूम मधून तयारीत आला होता. अच्छा घरचं मैदान मला पाहत आहे आणि मात्र दिली आहे संधी योगेश पाटीलला. त्याचं सोनं नक्कीच करेन आणि मग जीवनात मिळताना समज पाहून संधीचं सोनं करत राहा. तोच मात्र हर्षद करतोय.
अक्षरशः मात्र विशाल वरती काउंटर अटॅक आहे. विशाल वरती पुरीसी मारा आपण पाहत आहे. स्कोर कार्ड फलकावरती 43 धावा. पहा पहिली मॅच आणि सुपर संडेची काय सुरुवात आहे. हर्षद ह्याचं नाव आहे 43. 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. धावसंख्या फलकावरती 43. शेवटचा बॉल चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू बदलावला पाहू शकाल. 1 बाउंस चौकार. शॉर्ट सिलेक्शन पाहतोय. 2 षटकानंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते फलकावरती पाहिलं तर 47 धावा ठोकल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. थर्ड ओव्हर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यशला तर एक काम करावं लागणार आहे. फलंदाजीने इथं रोकावं लागणार. विकेट करता जावं लागेल कारण पॉसिबल जर करायचं आहे मॅच मध्ये तर मात्र सर्वस्वाची जबाबदारी यावली मात्र यश करतोय. यश त्याचं नाव आहे. नावाप्रमाणे खेळला. नावाप्रमाणे सिद्धता. पहिला चेंडू यावली मात्र डॉट होताना पाहायला मिळाला. जय पाटील मात्र खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅकवर्ड पाहायला मिळतोय. मात्र जयच्या बॅट मधनं आतापर्यंत एकही मात्र दर्जेचा स्ट्रोक आला नाहीये. आज पहिल्या दिवसामध्ये लगातार 4 षटकार ठोकणारा हा फलंदाज तुम्ही हर्षदला पाहतात वरती. परफेक्ट बॉल. पंचाकडे जोरदार अपील. पंच मात्र सुजित पाटील तटस्थ पाहतोय. बॅटकट बॅचचा निर्णय देत आहेत. एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. एक सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्ड जाऊन बोल फलकावरती 48 ऑन द स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे भिवंडी टेनिस बॉल विभागातील आणि झडके गावातील यतीन पाटील हे पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतील. अनेक वर्ष मी म्हणेन की चढ उतार पाहिले. अनेक वर्ष झडकेकरांना बिग सपोर्टर म्हणून एक मॅजिकल ओव्हर फिंगर आणि गोलंदाजी आम्ही पाहिली जवळून. यावली पुढे एकदा पाहू शकाल. थोडंसं मात्र यावली अतिस्वरूपाचा चेंडू. व्हाईट बॉलला स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती 49. काय सुरुवात झाली आहे. जीसीसी अकलोली गावदेवी अकलोलचे दर्जेदार. 2 चौकार 4 षटकार तुफानी. यावर एज ऑफ टाइम पाहायला चेंडू मात्र सरळ आपल्या सिम्बॉल वरती पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी अनेक व्यक्तिमत्व ते देखील आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला भेट देतील. रणजित दादाकीनी पहिल्या दिवसामध्ये भेट दिली होती. प्रभाकरजी पाटील साहेब पाहिलं होतं. नेहमीच मात्र खऱ्या अर्थानं या टीम करता आणि मात्र यतीन पाटील सर्व पाहू असताना जबाबदारी एक मत पाहू शकाल. त्यानंतर आपण पाहतोय सुजित पाटील मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट विकेट जाऊन. आता मात्र जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये यतीन पाटील देखील म्हणत होते आणि हडकपुलसर मध्ये योगीराज पाटील अजून मैदानाच्या आतमध्ये आला का नाही. आता ती वेळ आली. आता योगीराज पाटील मैदानाच्या आतमध्ये येईल कारण जय पाटील पतीच्या प्रवासाला गेलाय. जयनं थोडस नाराज केलं मात्र हार्दिक लाजवाब फल्लेबाजी. यश खऱ्या अर्थाने यश संपादित करतोय. आणि आमचे बर्थडे बॉय अमित राऊत यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि यतीन पाटील उपसरपंच यांच्याकडनं देखील शुभेच्छा. अमित राऊतला मॅक्स मंगेश कुलकर्णी यांच्याकडनं देखील शुभेच्छा. आणि यतीन पाटील झिडके यांच्याकडनं देखील शुभेच्छा. या मुख्य मंचावरती बर्थडे बॉय आणि हडकमुल सरांकडनं देखील शुभेच्छा. अमित राऊत आपण मुख्य मंचावरती या. प्रणय स्पोर्ट्स अकलोली टीम कडनं देखील पूर्ण टीम कडनं हे चांगलं व्यक्तिमत्व. अनेक वर्ष या स्पर्धेला देखील त्यांनी छान चालवले कारण त्यांचं मंडप डेकोरचं आहे. एक चांगलं सुंदर पाहतोय आपण मुख्य मंचावरती या. अमित राऊत बर्थडे बॉय. वर्षाचे 365 दिवसामधला हा 65वा दिवस त्याचे आपण वेट अँड वेट करत असतो. 364 दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये थोडंसं अपयश आलं मात्र स्वतःवरती नाराज झाला. टेनिस विश्वातील एक धुंदेदार खेळाडू त्याचं नाव अनेक वेळा भिवंडी ग्रामीण मध्ये घेतलं जाते. एक गाव असेल ओपर मध्ये योगेश पाटील तोच फिटनेस मैदान 7 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज पुण्याचे एकदा प्रेक्षकांचं मन पुण्याचे जिंकेल का पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल वरती फसवले मात्र योगेश पाटीलला.
डीप मध्ये फील्डर आहे आणि त्या ठिकाणी पाहिलं तर विकेटचं पदक. परतीचा प्रवास करावा लागेल योगेश पाटीलला देखील. यश लाजवाब गोलंदाजी, परफेक्ट लाईन ऑफ लेंथ, नाईस ऑफ द गेम, ॲज अ गुड जॉब, ॲज अ गुड क्रिकेट. काय गोलंदाजी केली आहे. धन्यवाद तरीजे. चला कॅमेरामॅन आपण पोहोचा आमच्या बर्थडे बॉय पर्यंत. तुम जिओ हजारो साल ये दुआ है हमारी. आणि मग खऱ्या अर्थात अमित राऊत यांचा वाढदिवस, नितीन पाटील यांच्याकडनं देखील फलंदाज. सर वॉर्मअप करता स्पीडअप करा जरा, कारण आज आम्हाला फायनलची मॅच देखील कंप्लीट, सेमी फायनल देखील कंप्लीट करायची आहे. आणि प्रत्येक टीम आपण आले असेल तर आमच्यावर रिपोर्टिंग करा, कारण एवढी मोठी स्पर्धा असेल तुम्ही उशिराने येता. आमचं समालोचक कक्ष कंप्लीट हडकमल सर आपण 8:30-9 वाजेपर्यंत पोहोचतो आणि खेळाडू 12 वाजता पोहोचतात. त्यांना किती काळजी आहे आपल्यापेक्षा. आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत ते. चेतन नव्यानं मैदानच्या आतमध्ये गेलाय, एक नवीन खेळाडू. यावेळी पुण्याच्या चेंडूला उडवलाय, मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे, तर चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळेल. चेंडू मध्ये डिक्लेअर झोन मध्ये आहे, या ठिकाणी एक सिंगल असेल आणि एक सिंगल न स्कोर कार्ड. 2 विकेट नंतर जीसीसी अकलोली जाऊन पोहोचते फलकावरती. ती मात्र 51 धावा. यशची गोलंदाजी. पहिला चेंडू आपण पाहिला, चौकार आलाय, 4 धावा. त्या खांबाच्या तिकडनं जर गेला कंपाऊंड मध्ये चौकार असेल, जो आपण भगवा झेंडा वाहतोय. प्रत्येक टीमने मात्र लक्षात ठेवायचं आहे. वारंवार तुम्हाला तीच सूचना, ती ताकीद दिली जाणार नाहीये, कारण एवढी मोठी स्पर्धा, वेळ देखील आमच्याकडे खूप कमी आहे. कारण मान्यवर देखील पोहोचतील, त्यांचा देखील इथे सत्कार होईल. त्यानंतर मॅच देखील कंप्लीट करायचे आहेत आणि फायनल देखील कंप्लीट करायची आहे. तुम्हाला विनंती असेल, हर्षद 37 धावांवरती खेळतोय. काय नाबाद पारी पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये पहिली 50 जर पाहिली तर जी टीम पहिल्याच दिवसामध्ये क्वालिफाय झाली होती, दुर्गेश कुकसे बोरिवलीतून प्रवास केला होता भोईरपाडा, त्याच्या नावावरती 50 धावा. मात्र एक सेकंड चान्स अमित राऊत, त्याचा वाढदिवस पाहतो. नक्कीच विनोद पांडे यांच्याकडे देखील शुभेच्छा, रुपेश पाटील यांच्याकडे देखील शुभेच्छा. बॉलिंग पार्क वरती आहे, शेवटचं ओव्हर 6 चेंडू. मिस्टर निलेश. यावेळी मिस्टामिक स्टोक्स, बॅट आणि बॉल मध्ये परफेक्ट कनेक्शन नाहीये, मात्र 37 धावांची मात्र आपली अंतीचा इथे मात्र होतोय, कारण परतावा लागेल फलंदाज बिग बॅटर हर्षदला. त्यांनी त्याचं काम केलं, ती मकलेली करतात. 37 धावा ज्या आपण जर पाहिल्या तर 9 चेंडू आणि 37 धावा करून मात्र आपल्या परतीच्या प्रवासाला परफेक्ट बॉल मध्ये पाहू शकाल. 4चे स्ट्राईक रेट पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः आपण जर पाहिलं तर 31 धावा आल्या होत्या, 35 धावा. त्यानंतर मात्र यशची गोलंदाजी, त्याने खऱ्या अर्थानं 2 अक्षराचं स्वरूप लावलं गेलं, ॲज अ स्टॉप पाहायला मिळालं. निलेश फर्स्ट डिलिव्हरी, फर्स्ट विकेट डाऊन. ती मकलेली. जरा फलंदाज स्पीडअप करा, धावत जा जरा. हेमंत मैदान शांत मध्ये. हेमंत नवीन बॅटर मैदान शांत पाहतोय. हा लेफ्टी बॅट्समन आहे, लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय. आपण पाहतात खऱ्या अर्थानं या विभागातील मोठी स्पर्धा 51,000 रुपये. सेकंद तास आणि ट्रॉफी त्या गावाकडे जाईल आणि ते 51,000 रुपये आमचे उपसरपंच यतीन पाटील यांच्या हाताने मात्र दिली जातील, पाहायला मिळणार आहे. हेमंत करता मंगेश कुलकर्णी उर्फ मॅक्स याच्याकडनं लगातार 3 षटकार करता 500 रुपये. नवीन बॅटर आहे. पहिला चेंडू फेकून अजून 5 चेंडू बाकी आहेत. स्कोर कार्ड फलकावरती 54. सेकंड बॉल. यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय, मात्र त्या ठिकाणी झेल क्रिकेटचं बद असं म्हणतात ना की लालच बुरी बला आहे, मोह दिला होता सर खऱ्या अर्थानं मंगेश कुलकर्णी 500 रुपयाचा, आणि त्या मोहामध्ये स्वतःचा विकेट. अमित राऊत बड्डे आमच्यावर माहिती पोहोचतात की पूर्ण 2 हफ्ते हा खेळाडू फ्लॉप आहे. संधी दिली होती योगेश पाटील ना,
आता 3 षटकार करता 500 रुपये. स्वप्नील पाटील मैदानाच्या आतमध्ये. यश आणि निलेश पारिवली संघाला कमबॅक करतात. पारिवली संघाला पुन्हा त्या मॅच मध्ये आणून ठेवतात. असं वाटलं 60-70 धावा येतील, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 40 धावसंख्या फलकावधी प्लस झाली होती. त्यानंतर यश आला. यशने फक्त जर विचार केला एक वाईट 2 सिंगल 1 चौकार म्हणजे विचार केला 7 धावा फक्त खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट, ज्यावरती योगेश पाटील आणि आपण पाहिलात तर जय पाटीलला परतावा लागला. स्वप्नील पाटील यावेळी चांगला स्ट्रोक खेळतोय, मात्र चेंडू हवेमध्ये ऑन साइडचा खेळाडू त्याला मात्र कॅरी करतोय. झेल इज ड्रॉप, पकडो कॅच, जितो मॅच. स्वप्नील पाटील देखील एक चांगला खेळाडू आहे, केव्हाही मात्र चांगले स्ट्रोक खेळू शकेल. मात्र या शॉट मध्ये दमखम नव्हता, असं म्हणतात ना, दमच नव्हता. फक्त कुठेतरी मात्र बॉलवरती आघात करण्याचा प्रयत्न. सर म्हणताय नक्कीच लेच्या पुढचा हा शॉट होता. खऱ्या अर्थानं या खेळाडूकडे खूप साऱ्या अपेक्षा अनेक वर्ष ठेवली आहे टीम अकलोलीनं. यावेळी चांगला क्लास केलाय, सरळ चेंडू फेकून देतो लॉंग लेग वरनं, आउट ऑफ द पार. षटकार as a flat hit, 6 धावा. धन्यवाद विजय. धावसंख्या जाऊन फलकावरती 62 या धावसंख्येवरती लढण्याकरता खूप मोठी ताकद बनवली आहे घरच्या मध्यांतर टीम मात्र डीसीसी अकलोलीनं. योगेश पाटील जरी 0 वरती बाद झाला, 37 धावा आल्या होत्या हर्षदच्या बॅट मधनं. जय पाटीलच्या बॅट मध्ये 6 धावा आल्या आणि चेतनच्या बॅट मध्ये जर पाहिलं एक चौकार आला. त्यानंतर मात्र स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आला, त्याच्या बॅट मधनं पाहिलं तर 8 धावा आतापर्यंत येतात. 5वा बॉल. टीम वडगर नानवी करण्याकरता यावेळी पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे, जेवढी उंची तेवढी लांबी नाही आहे. चांगला झेल होते या ठिकाणी, मात्र अडी अंकीने विकेटचं पतंग पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक 4 मिस्टर स्वप्नील पाटील याचा बॅक टू डगआउट. टीम वडगर सर टॉस करण्याकरता या टीम वडगर. धन्यवाद डीजे. शेवटचा लास्ट बॉल 24 त्याकरता मात्र योगेश पाटील यांचा बंधू निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. धावसंख्या तर खूप चांगल्या पद्धतीने लावली आहे, मात्र पारिवली या टीमला देखील कमी कधी समजू नका, कारण क्रिकेट खेळच असा आहे, वेळ प्रत्येकाची येते. बारी बारी आणि टेनिस विश्वातील प्रीतम बारी. निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय शेवटचा बॉल करता. निलेशची गोलंदाजी परफेक्ट, 3 विकेट इज डाऊन, 5 बॉल्स. शेवटचा बॉल चांगला स्ट्रोक केलाय, सरळ पाठवलाय अमित बर्थडे बॉयच्या डोक्यावरनं. निलेश पाटीलचा हा षटकार, 6 धावा आणि 6 धावांवरनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती. 68 जिंकण्याकरता 69 धावा बनवायच्या टीम पारिवलीला 24 चेंडूवरती. आणि आमचे गुरुवर्य आणि खऱ्या अर्थानं मात्र हडकमल सर या मात्र धावसंख्या होईल की नाही पारिवली का टीम आपली रोखेल का पहिल्या मॅच करता त्या नक्कीच युद्धात जॉईन होत आहेत. धन्यवाद. आपण पाहतोय एक देखणी स्पर्धा. तर आजच्या दिवसातला पहिला सामना क्रिकेट मधल्या 2 महाशक्ती एकमेकांसमोर उभ्या टाकल्या. एका बाजूला भिवंडी दक्षिण पारिवली, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यातील उत्तरेकडील संघ अकलोली. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना काय बहारदार, अगदी प्रेक्षकांना झिंग आणणारी, प्रेक्षकांच्या डोळ्यांचं आणि पैशांचं पारणं फेडणारी हर्षद यांची तुफानी दणकेबाज आणि गोलंदाजाची पिस काढणारी, गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवणारी. बघा पारिवलीकडनं शिकण्यासारखे. बघा एका शिस्तीमध्ये मैदानामध्ये येत आहेत, एका शिस्तीमध्ये मैदानातून बाहेर जात आहेत. हर्षद याने एक जबरदस्त तुफानी बल्लेबाजी करत 37 धावा. त्यानंतर योगेश मात्र 0 बाद झाला. जय यांच्याकडनं एक चौकार, चेतन यांच्याकडनं एक चौकार, स्वप्नील यांच्याकडनं एक षटकार आणि निलेश यांनी शेवटचा चेंडू षटकार. असे तब्बल